नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आदर्श विद्या या शैक्षणिक YouTube चॅनेल मध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे। मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये वर्ग 10वी करिता असलेला श्रेणी विषय जलसुरक्षा यातील चौथा उपक्रम लिहिणार आहे। त्याचे नाव आहे तुमच्या गावासाठी किंवा परिसरासाठी जल आराखडा तयार करणे। चला तर मग लगेचच उपक्रम लिहायला सुरुवात करूया। उपक्रमाचे शीर्षक तुमच्या गावासाठी परिसरासाठी जल आराखडा तयार करणे। उपक्रमाचा उद्देश 1. गावातील पाण्याची उपलब्धता, साठवणूक व वापर यांचा अभ्यास करणे। 2. पाणी बचत, साठवण व योग्य वापरासाठी आराखडा तयार करणे। 3. स्थानिक जलस्रोत, कूप, विहीर, नदी, तलाव यांचे महत्त्व समजून घेणे। 4. पाण्याचा शाश्वत विकासासाठी वापर करण्याची पद्धत जाणून घेणे। 2. उपक्रमासाठी नियोजित कालावधी, एकूण कालावधी 15 दिवस। दिवस 1. 3. गावातील जलस्रोतांची पाहणी व माहिती संकलन। दिवस 4. 7. पाण्याचा वापर, शेतसिंचन, घरगुती गरजा यांचा अभ्यास। दिवस 8. 10. पाणी वाचवण्याच्या व साठवण्याच्या उपाययोजना शोधणे। दिवस 11. 13. जल आराखड्याचे आराखडे, नकाशे तयार करणे। दिवस 14. 15. अहवाल लेखन व सादरीकरण। 3. साहित्य व उपकरणे, 1. वही, पेन, पेन्सिल। 2. मापन पट्टी। 3. स्थानिक नकाशा रेखाटन साहित्य। 4. मोबाईल कॅमेरा, छायाचित्रांसाठी। 5. माहिती संकलनासाठी प्रश्नावली। 4. उपक्रमाची कार्यपद्धती, जल आराखडा तयार करण्यासाठी वापरलेले टप्पे व कृती यांची ठिकाण, प्रत्यक्ष कार्यवाही व उपयुक्ततेची सविस्तर माहिती। ठिकाण: गाव हनुमंतवाडी, एक मध्यम आकाराचे गाव जिथे दरवर्षी उन्हाळ्यात पाणी टंचाई जाणवते। टप्पे व कृती: 1. प्राथमिक माहिती संकलन। 1. कृती: गावातील पर्जन्यमान, भूजल पातळी, जलस्रोतांची संख्या, पाणी वापर याची माहिती गोळा केली। 2. उपयोग: उपलब्ध स्रोतांची अचूक स्थिती समजली। 2. गावाचा नकाशा व जलनकशा तयार करणे। 1. कृती: जलस्रोत, नाले, विहिरी, बंधारे यांचे स्थान नकाशावर दाखवले। 2. उपयोग: पाण्याचा वाहणारा मार्ग व साठवणूक ठिकाणे ओळखता आली। 3. पाण्याचा वापर विश्लेषण। 1. कृती: घरगुती, शेती, जनावरे या वापरासाठी लागणाऱ्या पाण्याचे प्रमाण मोजले। 2. उपयोग: कोणत्या क्षेत्रात जास्त पाणी वापरले जाते हे स्पष्ट झाले। 4. समस्या नोंदवणे। 1. कृती: स्थानिक लोकांकडून समस्या ऐकल्या, जसे की उन्हाळ्यात विहिरी आटणे, नळ पाण्याचा अपुरा पुरवठा। 2. उपयोग: जल आराखड्यात योग्य उपाययोजना सुचवता आल्या। 5. उपाययोजना सुचवणे। कृती: 1. रेन वॉटर हार्वेस्टिंग, पावसाचे पाणी साठवणे। 2. सांडपाणी पुनर्वापर। 3. जल संवर्धनासाठी वृक्षारोपण। 4. सिमेंट बंधाऱ्यांऐवजी पारंपरिक बंधारे। उपयोग: टिकाऊ जल व्यवस्थापन शक्य झाले। 6. ग्रामसभा व लोक सहभाग। 1. कृती: गावकऱ्यांची सभा घेऊन आराखडा सादर केला, त्यांच्या सूचना समाविष्ट केल्या। 2. उपयोग: स्थानिकांचा सहभाग मिळाला व योजना यशस्वी होण्याची शक्यता वाढली। प्रत्यक्ष कार्यवाही: 1. 2 ठिकाणी वर्षा जलसंधारण प्रकल्प सुरू करण्यात आला। 2. 1 बंधाऱ्याची दुरुस्ती केली गेली। 10 घरांमध्ये पावसाचे पाणी साठवण्यासाठी साधी यंत्रणा बसवली। उपयुक्तता: 1. भूजल पातळी थोडी वाढली। 2. पाण्याचा वापर मितव्ययी झाला। 3. जनजागृतीमुळे गावकरी जलस्रोतांचे महत्त्व समजू लागले। 4. पुढील वर्षी जास्त पाणीटंचाई भासली नाही। निष्कर्ष: जल आराखडा हा गावाच्या दीर्घकालीन जलसुरक्षेसाठी प्रभावी मार्ग आहे। स्थानिक सहभाग, शास्त्रीय अभ्यास आणि पारंपरिक ज्ञान यांचा संगम असेल तर तो अधिक यशस्वी ठरतो। 5. आकृती व छायाचित्रे। आकृती 1. गावातील जलस्रोतांचे स्थान दर्शवणारा नकाशा। आकृती 2. पाणी पुरवठा टाकी, विहीर, तलाव यांची छायाचित्रे। आकृती 3. पावसाचे पाणी साठवणूक प्रणालीचे चित्रण। 6. उपक्रम करीत असताना स्पष्ट झालेल्या संकल्पना. 1. गावातील पाणी पुरवठा हा उपलब्ध जलस्रोतांवर अवलंबून असतो. 2. पावसाचे पाणी साठवणे व पाण्याचा पुनर्वापर करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. 3. जल व्यवस्थापनासाठी सामूहिक प्रयत्न आवश्यक असतात. 7. यातून नवीन काय शिकलात? 1.
आपल्या परिसरातील जलस्रोतांची माहिती मिळाली. 2. पाणी कसे साठवावे व योग्य रीतीने वापरावे हे समजले. 3. पाणी बचतीसाठी शास्त्रीय पद्धती वापरण्याची जाणीव झाली. 8 निष्कर्ष. 1. गावातील जलस्रोतांचा योग्य वापर व संरक्षण आवश्यक आहे. 2. पाणी बचतीच्या व साठवणीच्या उपाययोजनांनी गावाचा विकास साधता येईल. 3. जल आराखड्यामुळे गावातील पाण्याचा तुटवडा कमी होऊ शकतो. 9. उपक्रमाविषयी आपले अनुभव. 1. प्रत्यक्ष पाहणी व लोकांशी संवाद साधताना अनेक नवीन माहिती मिळाली. 2. जल आराखडा तयार करताना संघभावना वाढली. 3. गावातील पाण्याची समस्या व उपाय समजले. 10. पालकांची मदत. 1. गावातील विहिरी, नद्या, तलाव यांची माहिती दिली. 2. पाहणीसाठी सोबत गेले. 3. नकाशा तयार करण्यास मार्गदर्शन केले. 11. सहकार्य घेतलेल्या व्यक्ती. 1. विज्ञान शिक्षक, भूगोल शिक्षक. 2. ग्रामपंचायत सदस्य. 3. गावातील ज्येष्ठ नागरिक. 4. मित्रपरिवार. 12. संदर्भ साहित्य. 1. शालेय भूगोल पाठ्यपुस्तक. 2. स्थानिक ग्रामपंचायत कागदपत्रे. 3. इंटरनेटवरील शैक्षणिक माहिती. जल आराखडा व पाणी व्यवस्थापन. कृती. आपल्या घरामध्ये दररोज किती पाणी वापरले जाते यावरून एका महिन्यात होणारा पाणी वापर काढा. घरगुती पाणी वापराचा ताळेबंद तयार करून जादाचे अतिरिक्त गरजेपेक्षा जास्त पाणी तुम्ही इतर कोणकोणत्या कारणांसाठी वापरू शकता याची यादी करा. घरगुती पाणी वापराचा ताळेबंद. दररोजचा अंदाज. पाणी वापर घटना कारणे. आवश्यक किती आहे? लिटरमध्ये. किती पाणी वापरले? लिटरमध्ये. 1. अंघोळ बकेटने 20, 30. 2. अंघोळ शॉवरने 25, 50. 3. हात धुणे 2, 5. 4. दात घासणे 1, 3, 5. जेवणासाठी स्वयंपाक 10, 12. 6. भांडी धुणे 15, 25. 7. कपडे धुणे 30, 40. 8. शौचालय फ्लश 15, 25. 9. झाडांना पाणी देणे 10, 15. 10. गाडी धुणे 20, 40. 11. घर पुसणे फ्लोअर क्लीनिंग 10, 15. 12. पिण्याचे पाणी 5, 6. 13. पाहुण्यांसाठी वापर 10, 15. 14. इतर साफसफाई धूळ झाडणे 5, 10. एकूण दररोज 178 ली 316 ली. मासिक पाणी वापराचा हिशोब. दररोज वापर 316 लिटर. महिन्याचे सरासरी दिवस 30. महिन्याचा एकूण वापर 316 30 9480 लिटर. जास्तीचे गरजेपेक्षा जास्त वापरलेले पाणी. आवश्यक वापर 178 लिटर दिवस 30 5340 लिटर महिना. प्रत्यक्ष वापर 9480 लिटर महिना. जास्तीचा वापर 9480 5340 4140 लिटर महिना. हे जास्तीचे पाणी वापरता येईल अशा काही उपयोगांची यादी. 1. झाडांना नियमित व ठराविक वेळेला ठिबक सिंचनाने पाणी देणे. 2. पावसाचे पाणी साठवून वापरणे. 3. कपडे धुतलेल्या पाण्याचा वापर टॉयलेट फ्लशसाठी करणे. 4. गाडी धुण्याऐवजी ओले कपड्याने पुसणे. 5. फ्लश टँकमध्ये कमी पाणी येईल अशी यंत्रणा बसवणे. 6. किचन सिंकचे वापरलेले पाणी झाडांना देणे. 7. रिसायकल वॉटर यंत्र वापरणे. 8. घर पुसताना थेट पाणी न ओतता ओल्या पोछ्याचा वापर. 9. स्वयंपाकासाठी उरलेले पाणी उकळलेले भाज्यांचे झाडांना वापरणे. 10. नियमित तपासणी करून नळातील गळती थांबवणे. विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.
काही शंका किंवा अडचण असल्यास कमेंट करा. आपण जर नवीन असाल आणि पहिल्यांदाच चॅनेलला भेट देत असाल तर आपल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात पहिले मिळविण्याकरिता आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. आणि हो मित्रांनो, सबस्क्रिप्शन हे मोफत असते बर का. धन्यवाद.